आत्मा नमस्ते. आत्मा हा नमस्ते ऑल ऑफ मॅडम. यू. तर ग्रँड मास्टर्स किंवा आ- रेकी हिलर्स आपण सगळेजण आहोतच आणि आता आपण एंजल थेरपिस्ट झालेलो आहे. तर एंजल थेरपिस्ट यामध्ये डाउजिंग, एंजलचा कार्ड, स्विच वर्ड, झिबो सिम्बॉल अनेक सगळ्या गोष्टी आपण शिकलो आहे. अगदी काय म्हणूया नगण्य त्या एनर्जी एक्सचेंज मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर काय वाटलं तुम्हाला या कोर्स बद्दल? नक्कीच सगळ्यांनी शेअर करा. हर्षाताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हम्म. बोला हर्षाताई. आत्मा नमस्ते मॅडम. हा मॅडम, मी नी- तब्येत खूप खराब होती. तर एंजलला आवाहन केलं आणि शुगर वाढलेली होती, म्हणजे थोडं अंगाला खाज वगैरे येत होती. तर त्या दिवशी दवाखान्यात गेलो तर घरूनच एंजलला आवाहन केलं का आम्हाला सुरक्षित घेऊन जा आणि सुरक्षित आमच्यासोबत म्हणजे घरी या असं. तर आम्ही सायकलवरती गेलेलो डबल सीट. खूप वर्षाने गेलेलो दवाखान्यामध्ये. तर रिपोर्ट ईसीजी वगैरे करायला लावला. शुगर 300 निघाली, पण म्हणजे बाकी सगळं नॉर्मल निघालं. आणि म्हणजे ब्रेक तुटलेला होता सायकलचा. मला त्यांनी रिक्षेने पाठवलं, तर रिक्षेमध्ये रिक्षावालाही दारू पिलेला होता. हे मला बोलले जरा सांभाळून जा घरी. डीमार्टला वगैरे गेलेलो होतं किराणा वगैरे घ्यायला. मी व्यवस्थित घरी आली. आणि हे मग नंतर आले तर म्हणतात म्हणजे सायकलचा घरी आल्यावर सांगितलं का सायकलचा ब्रेक म्हणजे खराब झालेला होता, तरी आपण व्यवस्थित गेलो असं. हा एक अनुभव चांगला आला मॅडम. म्हणजे हम्म. एंजलने नेलं तसं घरी व्यवस्थित घरी घेऊन आलं. बरं. हं. शुगर कोणाची वाढली आणि आहे? तुमची की दादांची? मिस्टरांची. अच्छा, अच्छा. हां. रेकी द्या. मिस्टरांची रेकी द्या नॉर्मली. त्यांना मग मी तेच म्हटलं माझ्या रेकी हिलरची कशी काय शुगर वाढू शकते? नाही मॅडम, माझं सर्व नॉर्मल आहे. हां, हां. आणि हा, मुलांचंही बघितलं की म्हटलं या महिन्याला पेमेंट वगैरे म्हणजे याच्यावरती ब्राउझर वरती बघितलं तर सांगितलं की व्यवस्थितच येईल म्हणून, असं मोठ्या मुलाचा म्हटलं दिवाळीच्या आत येईल का, तर हो म्हणून सांगितलं. नक्कीच. आणि हा, आता त्यांची तब्येतही विचारलं तर पेंडलुमला मी कृष्णा नाव दिलंय मॅडम. छोट्या बरं. मुलाचंही कृष्णाच आहे, पण कृष्णाच नाव दिलंय. तर काल विचारलं तर बॅलन्स सांगितलं, आणि वडिलांची तब्येत थोडी खराब आहे ना, तर तेही बॅलन्सच सांगितलेली. ओके. बरोबर सांगितलेलं. म्हणजे हा. कुठेतरी तुम्ही प्रयोग करायला लागलात तर. हो. थोडा आता जरा प्रॉब्लेम येतोय ते इंग्लिश मधून आहे तर, पण करते मॅडम प्रयत्न. दिलंय ना तुम्हाला मराठी दिलंय त्यावरचं सगळ्या गोष्टींचं. आहे ना खाली? काही हो नाही. हो बिंदू करा हो. सगळ्या गोष्टी. खूप छान. हा हा हा. अच्छा एंजल्स हो, आणि एंजल्स कंपनीतही गेलं तर मेडिटेशन कसे वाटले? मॅडम खूप छान वाटले. आणि त्या दिवशी ग्रुप मेडिटेशन केलं ना, तर त्या दिवशी एकदम हिरवं झाड दिसलं मला, आणि त्याच्या खाली मी बसलेली आहे मेडिटेशनला असं दिसलं. आणि क्रिस्टल आपलं याचं झाड आहे ना, मनी ट्री, तसं एकदम लख्ख प्रकाश एकदम समोर होता मॅडम. खूप छान वाटलं त्या दिवशी मेडिटेशन, म्हणजे बाहेर निघावं असंच नव्हतं वाटत होतं मला. आणि बाहेर कोणीतरी दरवाजाही ठोकत होतं, तरी लक्ष म्हणजे एकदम व्हायब्रेट होत होती मी, इतकं म्हणजे ध्यान लागलेलं होतं. खूप छान वाटलं मॅडम त्या दिवसाचं मेडिटेशन. एकदम असं ऊर्जेमध्ये मी बसलेली. आणि पण मॅडम एक हे आहे की मला सतत म्हणजे नागाचंच हे दिसते, फणी दिसते, म्हणजे द्या नाग ना. दिसतो समोरून. नक्कीच. एकदम थांबा गोल्डन थोडंसं. कलर, एक तर मग ब्लॅक कलर. हम्म. विद्याला माहिती आहे, की हम्म. आपल्याला या आणि गोष्टीसाठी उत्तर नंतर द्यायचं आहे. त्यामुळे सध्या नाही हर्षा. तुम्ही अच्छा. ग्रँडमास्टरला आले ना, की हे सगळं तुमचं क्लिअर होणार. हा. का दिसते हे पण समजेल. का ह्या सगळ्या आणि गोष्टी आपल्यासोबत होत हेही कळेल. घाबरू नका. काही अच्छा. वाईट नाहीये. आणि मॅडम, हा, पहिले घाबरायचे खूप, पण आता थोडस ताईला विचारून झालेलं. घाबरू नका. पहिल्यापासूनच मॅडम, म्हणजे थर्ड थर्ड डिग्रीला असताना तेव्हाही तसंच होत होतं. आणि दोन डोळे किंवा एक डोळा समोर येत असतो आणि माझ्याकडे बघत असतात, असं दिसतंय मॅडम डोळ्यासमोर छान, नेहमी मेडिटेशन करताना. आणि छान. एंजलचं मेडिटेशन करताना मॅडम, जापनीज याच्यामध्ये ना, मला वर्ड मध्ये दिसत होतं.
आणि पेज पलटत होते हे दिसत होतं. पण त्याचं मला काही कळलंच नाही. म्हणजे ते अक्षर काय मला वाचता येत नव्हतं. पण एक नोटबुक यायचं आणि ते पलटायचे पेज. ते पण खूप आनंदही व्हायचा मॅडम मधून. आणि नंतर मग मराठीतून आलेलं. आणि एक दिवस मग ते झेरॉक्स करून आणले मी. तर हं. झेरॉक्स म्हणजे जे मला मेडिटेशनमध्ये आपल्या ग्रुप मेडिटेशनमध्ये दिसलेलं, तिथे पेजेस असे गोल करून मुलाने आणलेले होते. म्हणजे जसे ठेवलेले दिसले, तसेच मुलाने ना संध्याकाळी तसेच त्या दिवशी ठेवलेले होते. जसं मला मेडिटेशनमध्ये दिसलं, तेच दिसलं मॅडम जसंच तसं. हा एक अनुभव म्हणजे एक चांगला अनुभव आला आणि त्या दिवसापासून मी एकदम म्हणजे रिलॅक्सच होऊन गेली. आणि म्हणून आता म्हणते असं ते म्हणजे तुमच्या भीती तेवढी प्रत्येक गोष्टीचं वाटत उत्तर नाही. तुम्हाला म्हणजे थोडंसं आपल्यासमोर आहे. मिळणार आहे. आ? हा. आणि थोडं आर्थिकतेचंही म्हणजे आहे, खूप प्रॉब्लेम आहे. पण थोडा थोडा निघतोय अजून. त्यात मधून बाहेर पडतोय. नक्की, नक्की पडणार. हा. त्यामधून बाहेर पडणार. मार्ग निघणार. युनिव्हर्स मदत करणार, हा. करणारच. आपल्या मागच्या वर्षी जी परिस्थिती आहे ती आज वर्षी या वर्षी कोणाचीच नाहीये. प्रत्येक जण खूप पुढे निघाला आहे. हा. हर्षा का मागे राहणार? हर्षा खूप पुढे निघणार आहे. आहे ना? हो, हो, नक्कीच. हो. निघणारच आहे. निघणारच आहे. हा. अशी ऊर्जा मदत करणारच आहे. आणि एक एक आत्मविश्वासही थोडा आहे, की म्हणजे आपल्या सोबत कोणीतरी आहे. म्हणजे होते समर्थ असं, पण तरी पण अजून जवळीकता आली, की आहे म्हणजे थोडी भीती एकदम निघून गेली आहे. आपल्या मागे एंजल आहेतच असं. मला चिमणीचं पंख दिसलं मॅडम झाडू मारता मारता. येतात. आता अचानक माझी छोटे-छोटे चिमणी येत नाही. हां, हां. छोटे-छोटे पक्षी जवळ येतात. बरोबर आता हे आहे ना एंजल्स हा. एनर्जी सोबत जोडले की खूप वेगवेगळे. कधी नाही येणारे घराच्या आतमध्ये पक्षी. माझ्या घरामध्ये तुमचा कोर्स सुरू केला तेव्हापासून ते अशी चिंकुले-चिंकुले 2-3 पक्षी येतात. असे छान बसतात, जातात. ते होतं बरोबर आपण ऊर्जेसोबत जोडले की आपला ऑरा छान होतो ना. हा. हो, हो. छान. खूप मस्त. थँक हर्षाताई. खूप धन्यवाद. शोधलं तुम्ही हो. काहीतरी डावजांनी? धन्यवाद. हो मॅडम. काय शोधलं? काय सापडलं? हो, माझं सकाळचीच गोष्ट आहे मॅडम. मला ना कार्डच नाही मिळत होते. हां. बरोबर तिथेच गेलेले. जवळच होते. आणि पूर्ण घर शोधत होते. क्लासला बसायच्या आधी. पण हां. बरोबर तिथेच आली, जागेवरच आली आणि ते दिसले मला बरोबर दाखवली दिशा. येस. म्हणजे कुठेतरी दिशा शोधणं तुम्ही शिकला आहात. प्रॅक्टिस करा. मी असं म्हणत नाही, की याच एवढ्यातच हां, आपण परफेक्ट झालो. आपलं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. आता प्रॅक्टिसची हां. तुम्हाला गरज आहे. छोट्या-छोट्या अनुभवामधून पुढे निघा. खूप जास्त मोठमोठे अनुभव तुम्ही घेणार आहात. काही अंधश्रद्धा, बिंधश्रद्धा नाही आहे. जे काही आहे आपलं हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन, त्या एनर्जी सोबत आपण कनेक्ट होऊन बरोबर वस्तू सापडणे किंवा जे काही आहे ते उत्तरं मिळतात. बिनधोक राहा. तुम्ही तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढवा आणि पुढे जा. आत्मा नमस्ते हर्षा. हो. आत्मा नमस्ते मॅडम.